Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 5 and this is the lecture number 2. ठीक आहे, तर आपला जो काही 5वा युनिट आहे आणि शेवटचा युनिट आहे तो ऑलरेडी आपण चालू केलेला आहे. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या युनिटचं वेटेज आहे 16 मार्काचं. आणि लास्ट लेक्चरला आपण जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो बघितला होता. याच्यामध्ये मग स्पेसिफिकली आपण रेफ्रिजरेशनची डेफिनेशन बघितली होती, त्यानंतर टर्म्स ऑफ रेफ्रिजरेशनचा अर्थ बघितला होता आणि वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल याला पूर्णपणे डिटेलमध्ये आपण त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण स्टडी केलं होतं. तर आताच बघा की त्या वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल वरती जो काही ऍप्लिकेशनचा पार्ट आहे तो आपण आजच्या या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. आणि यातला एक महत्वाचं ऍप्लिकेशन म्हणजे तुमचा डोमेस्टिक रेफ्रिजरेटर. तर तुम्ही ज्याला फ्रीज म्हणत असतात तर त्याचा पार्ट आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तर बघा आजच्या लेक्चरला हे सगळे पॉइंट्स आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण डोमेस्टिक रेफ्रिजरेटर म्हणजे तुमचा जो काही फ्रीज आहे त्याबद्दल बघणार आहोत. त्यानंतर या रेफ्रिजरेटरचे फंक्शन्स काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर ह्या रेफ्रिजरेटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कशा पद्धतीने होत असतं ते आपण स्टडी करणार आहोत. आणि लास्टला यामधलाच एक महत्वाचा पॉइंट फ्रोस्टिंग आणि डिफ्रोस्टिंग हा फिनॉमिना काय आहे तो देखील आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर मग वन बाय वन हे जे काही पॉइंट्स आहेत ते आपण बघत जाऊया. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण जर बघितलं तर डोमेस्टिक रेफ्रिजरेटर. तर ज्यावेळी आपण रेफ्रिजरेटर म्हणतो तर त्यापेक्षा आपल्याला जो काही फॅमिलियर शब्द आहे तो काय आहे, फ्रीज आहे. तर बघा अशा पद्धतीने तो असणार आहे. इन जनरल सगळ्यांनीच तुमचा जो काही फ्रीज घरी बऱ्याच जणांच्या सगळ्यांच्या घरी अवेलेबल आहे आणि तुम्ही सगळेजण फॅमिलियर आहात, पण आपण आपल्या सायंटिफिक ह्याच्यामध्ये त्याला रेफ्रिजरेटर असं म्हणत असतो. तर बघा तर ज्यावेळी ज्याप्रमाणे आपण डिस्कशन केलं की हा जो काही रेफ्रिजरेटर आहे फ्रीज आहे काय आहे, एक ऍप्लिकेशन आहे तुमच्या वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकलचं. ठीक आहे, मग आपण कसं म्हणू शकतो तुमचा जो काही हा डोमेस्टिक रेफ्रिजरेटर आहे तो कोणत्या सायकलवरती वर्क होणार आहे, तर त्यातला पहिला पॉइंट होईल इट वर्क्स ऑन द सायकल वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल. ठीक आहे, तर त्यानंतर बघा जसं आपण डिस्कस केलं की रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये जो वर्किंग फ्लुइड असतो तो तुमचा रेफ्रिजरेंट असतो. तर स्पेसिफिकली आपल्या या डोमेस्टिक रेफ्रिजरेटरच्या बाबतीत आपण जो रेफ्रिजरंट वापरत असतो तो असतो तुमचा R134A. तर बघा रेफ्रिजरंट आपण कोणता वापरत असतो, R134A. तर याच्यावरती तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सेट होऊ शकतो की कोणता रेफ्रिजरंट आपण आपल्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटर मध्ये वापरत असतो. तर तुम्ही लक्षात ठेवा R134A इज अ रेफ्रिजरंट that you are using in our domestic refrigerator or freeze. आता जर या R134A चं केमिकल फॉर्म्युला आणि त्याचं जर नाव बघितलं तर बघा ते काय असणार आहे, R134A इज ऑल्सो नोन ॲज टेट्राफ्ल्युरोइथेन. आणि त्याचा जो काही केमिकल फॉर्म्युला आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे CF3CH2F. तर अशा पद्धतीने त्याचा केमिकल फॉर्म्युला दिलेला आहे. तर तुम्हाला या दोन क्वांटिटीवरून देखील एखादा मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्याच्यामध्ये सेट होऊ शकतो. ठीक आहे, तर बघा आपण जे डिस्कशन केलं की तुमचा जो काही डोमेस्टिक रेफ्रिजरेटर आहे त्याला तुम्ही फ्रीज म्हणत असता, तो तुमचा वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकलवरती वर्क होत असतो आणि त्या सिस्टम मध्ये ऍज अ रेफ्रिजरंट म्हणून R134A आपण वापरत असतो. तर हा जो काही व्ह्यू दिसतोय तर तुम्हाला हा एक इन जनरल व्ह्यू दिसतोय. तर ह्यातलं जर काही पूर्ण डिटेलमध्ये जर कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ बघायला गेलं तर तुम्हाला त्याचा जो काही व्ह्यू आहे तो अशा पद्धतीनं दिसणार आहे. तर बघा ह्याच्यामध्ये तुमचे जे काही सगळे पार्ट असणार आहेत रेफ्रिजरेटर मध्ये ते दाखवलेले आहेत. हा जो काही व्ह्यू दिसतोय तो तुमच्या बॅक साइड ऑफ द रेफ्रिजरेटर दिसतोय. ठीक आहे, मागूनचा जो काही व्ह्यू आहे तो तुम्हाला इथं दिसत आहे. तर याच्यामध्ये बघा एक एक जर आपण कॉम्पोनंट बघितलं तरी ते तुमचं डोअर आहे जे फ्रंट साइडनं तुम्हाला ओपन होणार आहे. त्यानंतर हा तुमचा इव्हॅपोरेटर आहे. त्यानंतर इथं आईस बॉक्स आहे. त्यानंतर हा कंडेन्सर आहे, कॅबिनेट आहे. त्यानंतर इथं रिले बसवलेला आहे. त्यानंतर तुमचा कॉम्प्रेसर आहे. त्यानंतर कॅपिलरी ट्यूब आणि थर्मोस्टॅटिक कंट्रोल व्हॉल्व. तर अशा पद्धतीने त्याचे इन जनरल हे कॉम्पोनंट्स असणार आहेत आणि त्याचं इंटरनल स्ट्रक्चर अशा पद्धतीनं असणार आहे. ठीक आहे, तर बघा जर आपण या रेफ्रिजरेटरचं फंक्शनच्या बाबतीत बोलायला गेलो तर बघा आपण तो पॉईंट बघूया. डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जर आपण फंक्शन बघायला गेलं तर बेसिकली आपण आपल्या फ्रीज मध्ये कोणतीही वस्तू का ठेवत असतो, तर जी ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया आहे ती लोअर टेम्परेचरला स्लो होत असते. तर त्याच्यामुळं आपण एखादा जर सबस्टन्स असेल, एखादं फूड असेल, जर आपण लोअर टेम्परेचरला प्रिझर्व्ह केलं तर त्याची जी काही लाईफ आहे ती काय होणार आहे, जास्त वाढणार आहे. त्यामुळं बेसिकली बघा तुमच्या रेफ्रिजरेटरचे दोन महत्वाचे फंक्शन्स असणार आहेत. त्यामध्ये पहिलं प्रायमरी फंक्शन तुमचं जे काय असणार आहे की तुमचे जे काही फूड आहेत
त्याला लो टेम्परेचरला मेंटेन करणे, जेणेकरून तुमचं जे काय फूड आहे ते जास्त काळासाठी काय व्हावं, टिकून राहावं, प्रिझर्व्ह व्हावं. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, फर्स्ट इज अ प्रायमरी फंक्शन टू प्रोव्हाइड अ फूड स्टोरेज स्पेस मेंटेन्ड ऍट लो टेम्परेचर. आणि त्याची काय टेम्परेचर असणार आहे, त्याची रेंज जी आहे ती इन जनरल 0°C टू 4°C असणार आहे फॉर प्रिझर्वेशन ऑफ द फूड. तर हे त्याचं प्रायमरी फंक्शन झालं. आता जर सेकंडरी फंक्शन आपल्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचं बघितलं तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपण आईस देखील फॉर्म करू शकतो. ठीक आहे, तर त्याचं सेकंड फंक्शन असणार आहे. सेकंडरी फंक्शन इज फॉर्मेशन ऑफ आईस क्यूब. आपण छोटे छोटे आईस क्यूब आपल्या फ्रीजमध्ये, आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये बनवू शकतो. जे मोठ्या प्रमाणामध्ये आईस आपण तयार करत असतो ती सिस्टीम पूर्णपणे वेगळी असणार आहे. त्यासाठी स्पेसिफिक आईस प्लांट असतात. परंतु आपलं जे काही फ्रीज आहे त्याच्यामध्ये आपण छोटे आईस क्यूब आपण बनवू शकतो. तर हे त्याचे दोन झाले प्रायमरी आणि सेकंडरी त्याचे फंक्शन्स. ठीक आहे, तर आता जर ह्याचा कन्स्ट्रक्शनचा जर पार्ट आपण बघायला गेला तर बघा त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनेंट्स असणार आहेत. तर कन्स्ट्रक्शन ऑफ डोमेस्टिक रेफ्रिजरेटर बघितले तर त्याच्यामध्ये 7 टोटल महत्वाचे कंपोनेंट असणार आहेत. तर ते 7 कंपोनेंट कोणकोणते आहेत बघा. पहिला आहे हर्मॅटिकली सील्ड कॉम्प्रेसर. त्यानंतर सेकंड आहे एअर कूल्ड कंडेन्सर. तिसरा आहे फिन अँड ट्यूब टाइप इव्हॅपोरेटर. चौथा आहे कॅपिलरी ट्यूब. पाचवा आहे अॅक्युम्युलेटर. सहावा आहे ड्रेनर, ड्रायर अँड स्ट्रेनर. आणि सातवा आहे थर्मोस्टॅट. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा हे जे काही कॉम्पोनंट्स कशा पद्धतीने असणार आहेत आणि याचं प्रत्येकाचं फंक्शन काय असणार आहे ते आता आपण काय करूया, एका डायग्रामच्या मदतीने ते आपण स्टडी करूया. तर बघा इथे तुम्हाला एक इमेज मी दाखवतोय. तर त्या इमेजमध्ये हे जे काय आता आपण कॉम्पोनंट्स बघितले ते सगळे कॉम्पोनंट्स इथं माउंट केलेले आहेत. तर मग आपण बघूया याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कशा पद्धतीनं असणार आहे. तर बघा बेसिकली आपण ज्या पद्धतीनं आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की कोणत्याही वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकलमध्ये 4 एलिमेंट्स तुमचे महत्वाचे असतात, ज्याच्यामध्ये कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन वॉल्व आणि इव्हॅपोरेटर हे 4 डिव्हाइस आहेत. ते ऑब्व्हियसली त्या सिस्टीम मध्ये असणारच आहेत. त्यासोबतच काही ऍडिशनल डिव्हाइस आपण याच्यामध्ये ऍड करत असतो, जेणेकरून तुमच्या सिस्टमची इफिशियन्सी अजून थोडी इन्क्रीज व्हावी, ती सिस्टम इफेक्टिव्हली काम करावी. तर बघा आपण वन बाय वन हे जे काय पार्ट्स आहेत ते आपण बघत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा हा जो काय आहे तो हर्मॅटिकली सील्ड कॉम्प्रेसर आहे. तर याला अशा पद्धतीने काम म्हणलेलं आहे की बघा कॉम्प्रेसरला आपल्याला रन करण्यासाठी आपल्याला इनपुट म्हणून काहीतरी पॉवर द्यावी लागते. ठीक आहे, मग आपण जनरली इलेक्ट्रिकल मोटरच्या सहाय्याने ती पॉवर देत असतो. मग या केसमध्ये काय केलं आहे, तुमचा जो काय कॉम्प्रेसर आहे आणि मोटर आहे ती एकाच युनिटमध्ये इनबिल्ट असते, आतमध्ये सील्ड केलेली असते. त्यामुळे याला आपण म्हणताना म्हणलं आहोत हर्मॅटिकली सील्ड कॉम्प्रेसर. तर ही काय कॉम्प्रेसर आहे त्याची ही जी काय आहे ती इनलेट लाईन आहे. इथून तुम्ही कॉम्प्रेसरला इनपुट देणार आहात आणि त्यानंतर ही जी लाईन दिसते ती आउटलेट लाईन आहे. त्यामुळे आपण म्हणलेली आहे दिस इज डिलिव्हरी लाईन अँड दिस इज अ सक्शन लाईन. तर बघा सक्शन लाईन मध्ये काय होणार आहे, इथे तुम्हाला दिसतंय एलपी अँड एलटी वेपर रेफ्रिजरंट एंटरिंग इन द कॉम्प्रेसर. तर एलपीचा अर्थ काय होतं, लो प्रेशर आणि लो टेम्परेचर. एलटी लो टेम्परेचर. तर बघा तुमच्या इव्हॅपोरेटर कडून जो येणार आहे लो प्रेशर लो टेम्परेचर वेपर रेफ्रिजरंट तुमच्या कॉम्प्रेसर मध्ये येणार आहे आणि कॉम्प्रेसर काय करणार आहे, त्या आलेल्या रेफ्रिजरंटला कॉम्प्रेस करणार आहे. मग कॉम्प्रेशन प्रोसेस केल्यामुळे काय होणार आहे, जो तुमचा लो प्रेशर लो टेम्परेचर रेफ्रिजरंट आहे तो कन्वर्ट कशामध्ये होईल बघायचे तुम्हाला दिसेल हाय प्रेशर हाय टेम्परेचर. बिकॉज ऑफ द कॉम्प्रेशन द प्रेशर as well as the temperature of refrigerant is increases. ठीक आहे, तर बघा मग इनपुट म्हणून तुमच्या सक्शन लाईनला लो प्रेशर लो टेम्परेचर वेपर रेफ्रिजरंट आला होता तुमच्या इव्हॅपोरेटर कडून आणि त्याला कॉम्प्रेस करून तो हाय प्रेशर हाय टेम्परेचर वेपर रेफ्रिजरंट आपण पास करत आहोत आपल्या कंडेन्सर कडे. ठीक आहे, तर आता बघा इथून तुमच्या तो कंडेन्सर कडे जाणार आहे. तर बेसिकली आपण बघितलेलं आहे की कंडेन्सर काय आहे की ज्याच्यामध्ये वेपरचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होत असतं बाय रिजेक्टिंग इट्स हीट टू एनी कुलिंग मीडियम. तर ह्या केसमध्ये कुलिंग मीडियम काय असणार आहे, तर तुमच्या आपला जो काही डोमेस्टिक रेफ्रिजरेटर असतो त्याच्यामध्ये आपण काय करतो ऍटमॉस्फिरिक एअरच आपण काय करतो ऍज अ कुलिंग मीडियम म्हणून वापरत असतो. आणि ही जी काय एअर आहे ती नॅचरली त्या कंडेन्सरच्या कॉइलवरून फ्लो होत असते आणि त्याच ठिकाणी इथून तुमचा जो काही वेपर रेफ्रिजरंट आपण इथून आत पाठवणार आहोत कंडेन्सरच्या ट्यूब्स मध्ये तो जसजसा असा पास होत जाईल त्याप्रमाणे त्याची जी काही हीट आहे तो तुमच्या कुलिंग एअरला तो रिजेक्ट करणार आहे आणि जसजसा पास होत जाईल तर तो फायनली कंडेन्सेशन प्रोसेस पूर्ण करणार आहे. म्हणजेच तुमच्या वेपरचं जे काही रेफ्रिजरंट आहे वेपर रेफ्रिजरंट त्याचं कन्व्हर्जन लिक्विड रेफ्रिजरंट मध्ये होणार आहे. मग बघा कंडेन्सर मध्ये काय झालं, वेपरचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये झालं परंतु त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर कोणतेही तुमचं ड्रॉप झालं. त्याच्यामध्ये बघा
बाहेर पडताना इथं हाय प्रेशर लो टेम्परेचर, ठीक आहे, लो टेम्परेचर लिक्विड रेफ्रिजरंट बाहेर पडणार आहे. तर एंटर करताना काय होता, व्हेपर फॉर्म मध्ये होता, कंडेन्सेशन प्रोसेस झाल्यानंतर तो लिक्विड मध्ये बाहेर पडलेला आहे. आणि ऍज अ कुलिंग मिडियम म्हणून जे आपण वापरले ते ऍटमॉस्फिअर एअर ह्याच्यावरून अशा पद्धतीने फ्लो होत जाईल आणि फ्लो झाल्यानंतर ती हीट स्वतः गरम होईल आणि ती परत आपण ऍटमॉस्फिअर मध्ये ऍज इट इज सोडून देत असतो. ठीक आहे. तर त्यानंतर बघा पुढं इथून कंडेन्सर कडनं तो जाणार आहे तुमच्या कॅपिलरी ट्यूब कडे. तर इथं कॅपिलरी ट्यूब जी आहे ती तुमची एक्सपान्शन वॉल म्हणून ऍक्ट होणार आहे. ठीक आहे. तर कॅपिलरी ट्यूब इज वन ऑफ द पार्ट ऑफ युअर एक्सपान्शन वॉल. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, कॅपिलरी ट्यूब मध्ये गेल्यानंतर काय होईल, सडनली त्याचं जे काय प्रेशर आहे ते प्रेशर आणि टेम्परेचर दोन्हीही काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. तर आता बघा पुढे आपण जर गेलं, पुढे आहे स्ट्रेनर अँड ड्रायर. तर बघा बेसिकली आपण स्ट्रेनर जर म्हणलं तर त्याचं फंक्शन काय असणार आहे, तुमचे जे काही इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह करायचं काम तुमचं स्ट्रेनर करणार आहे. आणि ड्रायर जो काय आहे तो मॉइश्चर कंटेंट जो तुमच्या रेफ्रिजरंट मध्ये असणार आहे त्याला रिमूव्ह करायचं काम तुमचा ड्रायर करणार आहे. नंतर बघा तुमच्या कॅपिलरी ट्यूब मधनं हा जो काही रेफ्रिजरंट आहे तो तुमचा इथे येणार आहे. तर लिक्विड रेफ्रिजरंट इंटरिंग इनटू द इव्हॅपरेटर. तर इव्हॅपरेटर मध्ये ज्यावेळी येत असतो तर बघा इव्हॅपरेटर आपण काय म्हणत असतो, इट इज अ प्रोसेस, इव्हॅपरेशन इज अ प्रोसेस वेअर द वेपर इज कन्वर्टेड इनटू लिक्विड. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, वेपरला कन्वर्ट लिक्विड मध्ये करत असतो बाय ऍब्झॉर्बिंग इट्स हीट. तर हीट ऍब्झॉर्ब करून घेत असतो. मग हा जो काही इव्हॅपरेटर असतो तर ह्या इव्हॅपरेटर मध्येच तुमचा जो काय स्पेस असतो तो कुलिंगसाठी आपण देत असतो. म्हणजे याच्यामध्ये बघा खूप सिंपल प्रिन्सिपल आहे. आपण इथली हा जो काही कंपार्टमेंट आहे इथली हीट मी जर कंटिन्युअसली ऍब्झॉर्ब करून घेतली तर ऑटोमॅटिकली तिथं कुलिंग इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे. आणि तीच हीट ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करत असतो, तुमचा लिक्विड रेफ्रिजरंट करत असतो. आणि ज्यावेळी हा लिक्विड रेफ्रिजरंट इथून एंटर करतो आणि ज्याप्रमाणे ह्या कॉइलमध्ये तो पास होत जाईल, ठीक आहे, पास होत होत तो पुढे पुढे गेला तर जसं पुढे जाईल त्याप्रमाणे त्या कंपार्टमेंटली जी काही हीट आहे तो स्वतः ऍब्झॉर्ब करतो आणि स्वतः जो काही लिक्विड आहे त्याचं कन्व्हर्जन तो वेपर मध्ये होत असतो. आणि इथं त्या लिक्विड रेफ्रिजरंटनं आपली ही जे काही स्पेस मधली हीट सगळी ऍब्झॉर्ब केल्यामुळं इथं आपण काय करत असतो, कुलिंग स्पेस तुमच्या ह्या इव्हॅपरेटर मध्ये प्रोड्यूस करत असतो. आणि एकदम इथं बाहेर पडणारा जो काही रेफ्रिजरंट असणार आहे तो काय असणार आहे, लो प्रेशर लो टेम्परेचर आणि वेपर फॉर्म मधला रेफ्रिजरंट येणार आहे. ठीक आहे. आता पुन्हा बघा अजून एक इथं आपण इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी एक डिव्हाइस बसवलं आहे ज्याला आपण अॅक्युम्युलेटर म्हणत असतो. तर अॅक्युम्युलेटर काय करणार आहे, टू ट्रॅप द लिक्विड रेफ्रिजरंट. जर इथून ह्या प्रोसेसमध्ये जर एखादा अजून कोणता पार्ट ऑफ द युअर रेफ्रिजरेटर इज नॉट कन्वर्टेड इनटू द वेपर, जर कोणता पार्ट वेपर मध्ये कन्वर्ट झाला नसेल तर तो जो काही लिक्विड मध्ये आहे त्या पार्टला ट्रॅप करायचं काम तुमचा अॅक्युम्युलेटर करणार आहे. तो इथं काय होईल, प्रॉपरली त्याला आपण ट्रॅप करण्यात येईल आणि तिथून प्युअर आपण काय करत असतो, वेपर फॉर्म जो आहे तो आपल्या कॉम्प्रेसरला आपण पुढं पाठवत असतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा अजून एक बेसिक क्वेश्चन याच्यामध्ये सेट होऊ शकतो की तुमचा जो काय रेफ्रिजरेटर आहे त्याचा कुलिंग इफेक्ट कुठं प्रोड्यूस होत असतो, तर कुलिंग इफेक्ट इज प्रोड्यूस इन द इव्हॅपरेटर. ठीक आहे. तर त्यानंतर बघा पुन्हा आपण काय करतो, समजा ह्या केसमध्ये एखादा जर लिक्विड पार्टिकल तुमच्या रेफ्रिजरंट मध्ये राहिला आणि तो तसाच जर तुमच्या कॉम्प्रेसरकडे गेला तर तो कॉम्प्रेसरमध्ये बरेचसे डॅमेजेस करत असतो. त्यामुळे आपण अॅक्युम्युलेटरच्या सहाय्याने काय करत असतो, जो काही लिक्विड रेफ्रिजरंट आहे त्याला पूर्णपणे इलिमिनेट करत असतो सो दॅट वी कॅन प्रोव्हाइडिंग द प्युअर वेपर टू युअर कॉम्प्रेसर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असणार आहे. तर मी काय करतोय, एक अॅनिमेशन तुम्हाला दाखवतो. त्या अॅनिमेशन मध्ये बघा की कशा पद्धतीने या सगळ्या प्रोसेस घडत असणार आहे. तर बघा त्या अॅनिमेशनच्या मदतीने बघू शकता. तर इथं मी तुम्हाला सगळे पार्ट पहिला इंट्रोड्यूस करून देतो. आपला जो सिक्वेन्स आहे तो बघा कशा पद्धतीने असणार आहे. सगळ्यात पहिला तुमचा कॉम्प्रेसर येईल, कॉम्प्रेसर नंतर इथे तुमचा कंडेन्सर आहे, कंडेन्सर नंतर तुमचा इथं एक्सपान्शन वॉल आहे, एक्सपान्शन वॉल नंतर तुमचा हा इव्हॅपरेटर असणार आहे. तर तुम्ही सगळ्या प्रोसेस ऑब्झर्व करायचे आहेत की कशा पद्धतीनं त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे ते तुम्ही बघू शकता. यामध्ये रेड कलर इंडिकेट करतोय इट इज अ हाय प्रेशर हाय टेम्परेचर आणि ब्ल्यू कलर इंडिकेट करतोय लो टेम्परेचर. तर बघा कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी असणार आहेत. तर बघा कॉम्प्रेसरला ऑब्झर्व करा कशा पद्धतीनं प्युअर वेपर फॉर्म त्याच्यामध्ये येत आहे आणि वेपरला तो कॉम्प्रेस केल्यामुळे प्रेशर टेम्परेचर वाढत आहे, रेड कलर मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. इकडे कंडेन्सरकडे ऑब्झर्व करा, इथं हा जो काय पार्ट आहे हा तुमचा कंडेन्सर आहे. तर बघा येताना वेपर जातोय आणि कन्व्हर्जन होताना कसं त्याच्या लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होत आहे. आणि हा जो काय मागचा पार्ट दिसतोय इथं तुमच्या ह्या कंडेन्सर कॉइल्स असतात रेफ्रिजरेटरमध्ये मागच्या साईडला अटॅच केलेला असतात. तुम्ही बघू शकता आपल्या घरामध्ये जो फ्रीज आहे त्याला. त्यानंतर हा लिक्विड रेफ्रिजरंट तुमच्या एक्सपान्शन वॉल मध्ये येईल. पुढे आल्यानंतर तो परत तुमच्या इथे येतोय बघा इव्हॅपरेटर मध्ये. तर इव्हॅपरेटर मध्ये देखील काय करतोय,
ही जी काय कुलिंग स्पेस आहे त्यामधली हीट काय करेल, हा रेफ्रिजरंट स्वतः घेईल आणि लिक्विड मधलं कन्व्हर्जन तो परत काय करतोय, वेपर मध्ये होतंय. तुम्हाला दिसेल बघा की कशा पद्धतीनं तो रेफ्रिजरंट आहे तो इव्हॅपोरेट झालेला आहे तुमच्या इव्हॅपोरेटर मध्ये आणि पुन्हा तो काय झालेला आहे, इन द फॉर्म ऑफ वेपर तुमच्या कॉम्प्रेसरला सक्षम होत आहे. तर अशा पद्धतीनं हे तुमचं पूर्णपणे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असणार आहे तुमच्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटरचं. तर बघा इन जनरल जर आपण जर ह्याची कॅपॅसिटीच्या बाबतीत विचार करायला गेलं तर बघा ज्यावेळी आपण बाजारामध्ये जात असतो की एखादा रेफ्रिजरेटर परचेस करायला असेल तर आपल्याला त्यावर काय सांगत असतो की कॅपॅसिटी ऑफ रेफ्रिजरेटर. तर बघा जनरली आपण ही जी काही डोमेस्टिक रेफ्रिजरेटरची कॅपॅसिटी आहे ती आपण लिटर्स मध्ये सांगत असतो, की तिथे विचारतात की किती लिटरचा तुम्हाला रेफ्रिजरेटर फ्रीज लागणार आहे. तर बघा आपण पहिला पॉईंट म्हणू शकतो द कॅपॅसिटी ऑफ रेफ्रिजरेटर इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द लिटर्स. ठीक आहे. तर बघा ही जी काही टर्म्स आहे कशावरती आहे, ज्यावेळी तुम्ही तुमचा रेफ्रिजरेटरचे पूर्ण डोअर क्लोज करत असता आणि त्याच्यामध्ये जे काही आतलं व्हॉल्यूम आहे त्याची काही स्पेस आहे त्याच्यावरून आपण ही टर्म्स म्हणत असतो की तुमच्या डोमेस्टिक रेफ्रिजरेटरची कॅपॅसिटी जी आहे ती लिटरमध्ये आपण घेत असतो. तर जनरल रेंज जर बघितली तर अशा पद्धतीने असतात बघा. डोमेस्टिक रेफ्रिजरेटर्स अवेलेबल इन द मार्केट हॅव स्टँडर्ड कॅपॅसिटी कितीचे आहेत बघा, सच ॲज 90 लिटर्स, 165 लिटर्स, 210 लिटर्स, 300 लिटर्स. अशा पद्धतीनं एक जनरल कॅपॅसिटी आपल्या रेफ्रिजरेटरची असू शकते. तर बघा की याच्यावरून देखील एक तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सेट होऊ शकतो की द कॅपॅसिटी ऑफ डोमेस्टिक रेफ्रिजरेटर इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ लिटर्स. ठीक आहे. तर आपण लिटर मध्ये त्याला एक्सप्रेस करत असतो. ठीक आहे. तर याच मध्ये बरोबर बघा अजून एक आपल्याला एक महत्वाचा पॉईंट बघायचा आहे जो तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये सहसा घडत असतो. तर बघा फ्रोस्टिंग आणि डिफ्रोस्टिंग. तर बघा फ्रोस्टिंग आणि डिफ्रोस्टिंग म्हणजे काय आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा कधी कधी तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये तुमच्या फ्रीजमध्ये असं ऑब्झर्व केलं असेल की इव्हॅपोरेटर जो आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुमचा आईस तिथं साठलेला दिसत असेल जिथं बर्फ झालेला दिसत आहे. तर बघा अशा पद्धतीने ते असतं. अजून एक तुम्ही इमेज बघू शकता की पूर्णपणे जो काय हा तुमचा इव्हॅपोरेटरचा पार्ट आहे जिथं तुमचा आईस बनत असतो तो पूर्णपणे अशा पद्धतीने बर्फाने पूर्ण व्यापलेला असतो. तर ही जी काय प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण म्हणत असतो इट इज नोन ॲज अ फ्रॉस्टिंग. तर बघा हे कशामुळे घडत असतं, तुमच्या एअर जी काय आहे तर एअर मध्ये काय असतं, एअर इज मेड अप ऑफ डिफरंट गॅसेस. तर एअर इज अ कॉम्पोजिशन ऑफ व्हेरियस गॅस आणि त्याच्यामध्ये एक पार्ट असतो तुमचा वॉटर व्हेपर. मग ज्यावेळी हा जो काय वॉटर व्हेपर आहे तुमच्या इव्हॅपोरेटर कॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असतो तर ते वॉटर व्हेपर काय होत असतो, कंडेन्स होत असतो आणि तो कंडेन्स झाल्यामुळं तुमच्या इव्हॅपोरेटर कॉइल वरती तो काय राहतो, साठून राहतो आणि तिथं हळूहळू काय होत असतो, फॉर्मेशन ऑफ आईस व्हायला लागतं. ठीक आहे. अक्युमुलेशन होणे म्हणजे त्यामध्ये साठत जाणे आणि ही जी काय प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण म्हणत असतो इट इज नोन ॲज अ फ्रॉस्टिंग. तर बघा आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, फ्रॉस्टिंग इज अ प्रोसेस ऑफ अक्युमुलेशन ऑफ आईस ऑन इव्हॅपोरेटर कॉइल ड्यू टू लो टेम्परेचर इज नॉट कॉल्ड ॲज अ फ्रॉस्टिंग. तर फ्रॉस्टिंग काय आहे, एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या आईसचं अक्युमुलेशन होणार आहे. कुठे अक्युमुलेशन होणार आहे, इव्हॅपोरेटर कॉइल मध्ये, कॉइलच्या वरती होणार आहे, कॉइलच्या सरफेस वरती होणार आहे. कशामुळे होणार आहे, बिकॉज ऑफ द लो टेम्परेचर. ठीक आहे. एअर मधलं जे काय वॉटर वेपर्स आहे त्याचं जे काय कंडेन्सेशन होणं तिथे एक आईस फॉर्म होत असतो त्याला आपण फ्रॉस्टिंग असं म्हणत असतो. मग हा जो काय फ्रॉस्टिंग इफेक्ट आहे तो आपल्या रेफ्रिजरेटरसाठी चांगला आहे का वाईट आहे, तर ऑब्व्हियसली तो एक वाईट फिनॉमिना आहे की ज्याच्यामुळे काय होणार आहे बघा, तुमचा जो काय हा आईस असणार आहे तो काय होईल, ऍज अ इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होणार आहे आणि त्याच्यामुळं जे काही खालचं कंपार्टमेंट असणार आहे तर त्याच्यामध्ये आपला जो काही कुलिंग इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे स्पेसिफिकली जे काही खालच्या कंपार्टमेंट्समध्ये तो काय होणार आहे त्याच्यावरती अफेक्ट होणार आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, हा जो काय आईस तयार झालेला आहे त्या आईसला आपल्याला काय करतं, पूर्णपणे आपल्याला रिमूव्ह करावं लागतं आणि रिमूव्ह करण्याची जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणत असतो डिफ्रॉस्टिंग. ठीक आहे. तर बघा फ्रॉस्टिंग म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ द आईस और अक्युमुलेशन ऑफ द आईस ऑन द इव्हॅपोरेटर कॉइल आणि जो काय अक्युमुलेट झालेला आईस आहे त्याला आपलं रिमूव्ह करायची जी काय प्रोसेस आहे त्याला आपण डिफ्रॉस्टिंग असं म्हणत असतो. ठीक आहे. तर बघा याच्यावरून आपण डिफ्रॉस्टिंगला कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, द प्रोसेस ऑफ मेल्टिंग ऑफ फ्रोस्ट which is accumulated in the form of ice on evaporator surface is called as defrosting. जर तुमचा काय आईस जो तयार झालेला आहे त्याला मेल्ट करून आपण काढत असतो आणि त्या प्रोसेसला आपण म्हणत असतो डिफ्रॉस्टिंग. तर बघा मग आपण कशा पद्धतीने ही डिफ्रॉस्टिंग करत असतो, तर ज्यावेळी तुम्ही रेफ्रिजरेटर ओपन करा तिथे तुमचा जो काही थर्मोस्टॅट स्विच असतो त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक फॅसिलिटी प्रोव्हाइड केली असती, तर एक स्विच आपल्याला दिलेला असतो. तुम्हाला मी एक इमेज दाखवतो बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की अशा पद्धतीने तिथं बटन असणार आहे आणि इथे लिहिलेलं आहे बघा, इथं हे जे काय बटन आहे त्याच्यावरून आपण असं म्हणत असतो की तुमचा जो काही कुलिंग इफेक्ट आहे इकडे असेल तर लो कुलिंग इफेक्ट होणार आहे
आणि ज्याप्रमाणे आपण याला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आपण रोटेट करत जाऊ त्याप्रमाणे कुलिंग इफेक्ट जो काय तो वाढत जाणार आहे. तर यासाठी हे तुमचं स्विच असणार आहे. आणि यामध्ये हा जो काही मिडल पार्ट दिलेला आहे इट इज युज्ड फॉर द डिफ्रॉस्टिंग. इथे लिहिलेलं आहे प्रेस बटन फॉर डिफ्रॉस्ट. तर मग आपण काय करणार आहोत, सिंपल ज्यावेळी आपल्याला लक्षात येईल की आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये फ्रॉस्टिंग फिनॉमिना झालेला आहे तर सिंपल आपण काय करणार आहोत, हे बटन प्रेस करणार आहोत. तर हे बटन प्रेस केल्यामुळे काय होईल, तिथला जो काही हीटर आहे ती सिस्टीम चालू होईल आणि हळूहळू तुमचा जो काही आईस आहे तो मेल्ट व्हायला लागणार आहे. तर बघा तुम्हाला मेल्ट झाल्यानंतर तो अशा पद्धतीने आईस हा जो काही झाला होता तो हळूहळू मेल्ट व्हायला चालू होईल आणि मेल्ट झाल्यानंतर हे जे काय वॉटरमध्ये कन्व्हर्जन होणार आहे ते हळूहळू तुमच्या एका ट्रे मध्ये कलेक्ट होईल आणि ट्रेच्या थ्रू आपण काय करू शकतो, त्याला रिमूव्ह करत असतो. तर ह्या ज्या काय प्रोसेस आहे त्याला आपण डिफ्रॉस्टिंग असं म्हणत असतो. ठीक आहे. तर बघा आजच्या लेक्चरला आपण तुमचा जो काही डोमेस्टिक रेफ्रिजरेटर आहे तो पार्ट पूर्णपणे डिस्कस केला. त्याच्यामध्ये त्याचे फंक्शन्स काय आहेत, त्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याचबरोबर फ्रॉस्टिंग आणि डिफ्रॉस्टिंग फिनॉमिना काय आहे आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. तर याच्या पुढच्या लेक्चरला आपण एअर कंडिशनिंगचा पार्ट डिस्कस करूया. ठीक आहे. ओके, थँक्यू.